अरे या रोहिताचं नवीन लग्न झालंय आणि हा बसला इथं रात्रभर कॅरम खेळत. याने तर आता 2020 खेळली पाहिजे. गप रे, असं काय नसते. काय मग रोहित्या, पिचची ओपनिंग केली का नाही अजून? अरे नसेल तू स्टेडियम भरगाच्या भरलं, त्याला वेळच कुठं मिळाला. हा ना यार, म्हणून तर इथं कॅरम खेळतोय. अरे रोहित्या, पण मैदानाची टेस्ट करून घ्या भाई. टेस्ट टेस्ट म्हणजे काय रे? अरे म्हणजे व्हर्जिनिटी. आजकाल कोणाचा भरोसा नाही, त्यामुळे टेस्ट करून घ्यायची. मी तर आपलं लग्न झालं की पहिली मैदानाची टेस्ट करून घेणार आणि मगच मैदानात उतरणार भाई. म्हणजे नो टेन्शन. मला पण करायचे, पण नक्की कसं करू सांग की केत्या. काय करतेस? अहो फ्रेम लावती. मला ना कॉलेजमध्ये असताना मेडल मिळालं होतं, त्याचीच फ्रेम लावती. बर जेवायला वाट, मला भूक लागली. ऐक ना, मला तहान लागले, एक ग्लास पाणी आण ना. अरे मी सांगतो तसं कर. मॅच खेळायच्या आधी बेडशीटच्या खाली पांढरा कपडा टाक. सकाळी मॅच खेळून झाली की कपडा काढून बघ. कपडा जर लाल झाला असेल तर समज की तूच ओपनर बॅट्समन आहे, आणि जर कपडा लाल नाही झाला तर समजून जा पिचवर दुसरंच कोणतरी खेळून गेलंय. बाजूला. माझं आंघोळीचं पाणी का गरम नाही केलं? ते गिझर चालू करायला विसरले. काय असं कसं विसरलीस? बावळटेस का तू? बेअक्कल कुठली? माझं रुमाल पाकिट कुठे आहे का? आणि झाला का माझा डबा तयार? झालंच आहे, फक्त चपाती राहिली, करते 5 मिनिटात. अजून राहिले तेच का? तुला सकाळी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं सकाळी? तुझ्यामुळे मला ऑफिसला जायला उशीर झालाय. काय करत होती? बोल ना. काय करत होती सकाळी? काय करत होती? बोल, काय करत होती? हा?
तुम्ही या ना. हो हो काय वहिनी कशा आहात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. काय म्हणते तुमची न्यूली मॅरिड लाईफ? काय वहिनी काय झालं? नाराज दिसताय. रोहित बरोबर भांडण वगैरे झालं की काय? काय झालं वहिनी? का रडताय तुम्ही? रोहित काही बोलला का तुम्हाला? त्या दिवशी रोहित काय वेडाबिडा झालं की काय? असं का वागतोय तू? आणि कुठे आहे तू आता? असतील गच्चीवर त्यांच्या मित्रांसोबत कॅरम खेळत. काळजी करू नका वहिनी, मी समजवते त्याला. मग रोहित्या, झाली का तुझ्या मैदानाची टेस्ट? झाली रे, मग पण मनाचं समाधान नाही झालं. समाधान नाही झालं म्हणजे नक्की काय केलं तू? अरे तेच ना ह्यानं सांगितलेलं. म्हणजे मैदानाची टेस्ट झाली, मग टेस्ट फेल की पास? सबसेल फेल. सबशेल फेल? म्हणजे तुझी बायको व्हर्जिन नाही आहे? म्हणजे त्याच्या पिचवर तर मॅच दुसराच जण खेळून गेले. वा 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 रोहित वा. अरे ही अपेक्षा नव्हती रे मला तुझ्याकडून. तू एवढा समजूतदार मुलगा आहेस आणि छपरी पोरांच्या सांगण्यावरून तुझ्या सोन्यासारख्या बायकोवर संशय घेतलास. आणि तू काय म्हणलास? व्हर्जिनिटी. तुम्हा मुलाला कोणी अधिकार दिला रे मुलींची व्हर्जिनिटी आहे का नाही ते बघण्याचा? काही मुली स्पोर्ट्समॅन आहेत अरे, स्विमिंग करतात, सायकलिंग करतात, म्हणून नॅचरली त्यांची ब्लिडिंग होऊन जाते. याचा असा अर्थ आहे का ती मुलगी फालतू किंवा चरित्रहीन आहे? आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्हाला चरित्रहीन, फालतू किंवा कलंक लावण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? शी, मी पण कुठल्या गाढवांना समजवतीये. हा यार, ती बोलते ते खरं आहे. म्हणजे आपण असं नाही केलं पाहिजे. सॉरी यार, सॉरी रोहित्या, सॉरी यार. शिट, आज उठायला उशीर झाला. परत चिडचिड करतील हे. ह्यांचा ऑफिसचा डबा बनवायचा होता, परत चिडतील हे. उठलीस? बर, मी ऑफिसला चाललोय. चहा बनवून ठेवलाय तुला, पिऊन घे. आणि डबा? डबा खाईन मी कॅन्टीनमध्ये काहीतरी. तू स्वतःची काळजी घे. चल येऊ? येतो मी.